ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही मंत्री बावनकुळेंनी लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर दिले। आरक्षणाबाबत चर्चेसाठी मी तयार असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय। त्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचंही यावेळी बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। मंत्री बावनकुळेंनी हाकेंना हे प्रत्युत्तर दिलेले। आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला वाटतं हा सरकारने काय सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घेतलेला निर्णय का त्या दबावाखाली येऊन दबावा लीन होऊन आगतिक होऊन दबावाला बळी पडून घेतलेला हा निर्णय आहे का? झुंड मुंबईला वेठीस धरणं आणि मराठा कम्युनिटी ही त्यांचं प्रोबेशन राजकारण आहे। गावातल्या पॅनल प्रमुखापासून ते आमदार खासदार मंत्रिमंडळापर्यंत महाराष्ट्रातल्या गावच्या मुखियापासून ते आमदार खासदार मुख्यमंत्र्यापर्यंत महाराष्ट्राचा गावगाडा चालवणारा मराठा समाज आहे। मग मराठा समाज हे मराठा समाजाला ओबीसी मधून टाकणं हे इथल्या संविधानाला मान्य नाही, इथल्या न्यायालयानं मान्य नाही। म्हणून मग आता कुणबीचं सर्टिफिकेट काढून कुणबीकरणाद्वारे पुढच्या दरवाजानं आत येता येत नाही तर मागून भगदाड पाडून आतमध्ये जाणं। की परवा विजय वडेट्टीवार असो की लक्ष्मण हाके असो की या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी संघटना असो, महाराष्ट्र सरकारची भूमिका आमची भूमिका ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ द्यायची नाही, ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळं जर कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची असेल तर चर्चेकरता महाराष्ट्र सरकार आणि स्वतःचा मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन असल्यामुळे अध्यक्ष असल्यामुळे या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे।